हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर या कडकडत्या उन्हामध्ये अजिबात जेवायचं मन वगैरे करत नाही, त्यासाठी आपण आज बनवतोय मँगो मस्तानी आणि गोंद कतिराची ड्रिंक. अगदी बनवायला सोपी आहे, कुणी सहज बनवू शकतं. आणि ज्या वेळेला आपल्याला भूक लागत नसते तर त्यावेळेला आपण हे एक एक ग्लास पिलं तर आपली भूक एकदम गायब होईल. तर सुरुवातीला आपण मँगो मसाल्याची रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी बघा मी 2 असे आंबे घेतलेले आहेत. आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यांना कापून घ्यायचं आहे आणि याचा पल्प काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही या गरमीमध्ये थंड शरीराला ठेवण्यासाठी काय करता? नक्कीच मला कमेंट करून कळवा. तर हे बघा अशा प्रकारे याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. आंबा व्यवस्थित कट करायचा आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण कट करून घेतो तर आंबा अजिबात वाया जात नाही. एकदम व्यवस्थित असा कट होतो. तर आता याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. तर सगळा आंबा आपल्याला काय करायचं आहे, अशाच प्रकारे स कट करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे. तर हे बघा मी सगळं आता मिक्सरच्या जारमध्ये असंच काढून घेते म्हणजे काय होतं, याचे लहान लहान असे क्यूब करायचे आहेत. आणि शेवटी आपल्याला जेव्हा याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा आंबा घालायचा आहे. तर थोडासा आपण इथे काय करूयात, बाजूला सुद्धा ठेवून देऊयात. अशा पद्धतीने मी आता हे दोन्ही आंबे कापून घेतलेले आहेत आणि जो तिसरा आंबा आहे तो मी बाजूला ठेवून दिलेला आहे. तो मी शेवटी वापरणार आहे डेकोरेट जेव्हा आपण याला करू. तर आता याचमध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. तर बघा इथे दोन्ही आंबे मी व्यवस्थित पल्प काढून घेतलेला आहे. आता इथे मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. तर हे फुल फॅट दूध आहे आणि हे नॉर्मल टेम्परेचरवर आहे. एकदम गरम नाही किंवा एकदम थंडसुद्धा नाही आहे. यामध्ये घातली मी साखर. तर साखर 1 वाटी घातलेली आहे आणि यामध्ये आईस क्यूब घालते आणि याला व्यवस्थित बारीक वाटून घेते. तर हे बघा एकदम मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण काय करूया, त्याला डायरेक्ट सर्व्ह करूयात. तर याला मी ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी ग्लासमध्ये आंबे घालून घेते अशा प्रकारे. बघा आंबे जे आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तिसरा जो आंबा साईडला ठेवून दिलेला आहे तर त्याचा आता वापर करत आहोत आपण. तो इथे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपण आंब्याचा शेक इथे बनवून तयार केला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि बघा एकदम घट्टसर असं झालेलं आहे. जर तुम्हाला अजून घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही आंब्याचा जास्त प्रकारे वापर इथे करा, म्हणजे अजून घट्टसर होईल. आता यामध्ये आपण अजून थोडासा आंबा वरनं घालूयात आणि त्यानंतर याला ड्रायफ्रूटने डेकोरेट करून घेऊयात. म्हणजे बघा अवघ्या 2 ते 3 मिनिटामध्ये आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे. आपण अजिबात यामध्ये तामझाम केलेलं नाही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. कुणी सहज बनवू शकतं आणि या कडकडत्या उन्हामध्ये तर एकदा बनवून नक्कीच ट्राय करायला हवं. एकदम चविष्ट अशी ही रेसिपी बनते. तर बघा याला मी ड्रायफ्रूटने सजवलेलं आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही याला सजवू शकता. दिसायला एकदम मस्त दिसतं आणि पियाला तर खूप मस्त आहे. तर आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे. दिसायला बघा किती मस्त असं दिसत आहे. तसंच पियाला सुद्धा हे एकदम मस्त आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर एकदा बनवून बघा. तर आता आपण बनवणार आहोत आपली दुसरी रेसिपी. तर त्यासाठी बघा आता आपण बनवतोय गोंद कतिरा ड्रिंक. ही सुद्धा बनवायला खूप सोपी आहे. कुणी सहज बनवू शकतं आणि ही ड्रिंक पिल्याने एकदम तुम्हाला थंड असं वाटेल. अजिबात जर जेवायचं मन होत नसेल तर या कडकडत्या उन्हामध्ये हे 1 ग्लास तुम्ही जर पिलात तर तुम्हाला दिवसभर अजिबात भूक लागणार नाही. कारण यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट वापरत आहोत तर ते सगळे आपल्याला एकदम मस्त एनर्जी देणारे आहेत. तर बघा सुरुवातीला मी ना 1 कंटेनर घेतलेला आहे. त्यामध्ये आता काय करते, गोंद कतिराचे जे खडे आहेत ते भिजवून ठेवते. तर हे तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉप किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटतील. आणि यामध्ये खूप सारं पाणी घालायचं आहे आणि याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे. तर आता 5 ते 6 तास झालेले आहेत. तर आपण पुढची प्रोसेस करूया. तर आता मी यामध्ये चाचणीचा वापर करणार आहे. म्हणून मी काय करते, इथे चाचणी बनवून घेते. तर नॉर्मल आपण जशी चाचणी बनवतो पाकवाली तशीच बनवायची आहे. तारवाली वगैरे नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, जेवढी आपण साखर घेतली तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि याला विरघळून घ्यायचं आहे. आता चाचणी तयार झालेली आहे. आता मी 1 वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि सब्जाचे बी यामध्ये घातलेले आहेत.
तर यांना एक 10 मिनटं भिजून देऊयात. 10 मिनटं व्यवस्थित काय करायचं आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये फ्रूट घालणार आहोत, फळे घालणार आहोत. तर फळे व्यवस्थित काय करायचे आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला बघा मी केळं इथे घेत आहे. केळं व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला ही ड्रिंक सर्व्ह करायची आहे तेव्हाच तुम्हाला फळे कापून घ्यायचे आहेत. जर अगोदर काळे फळे कापून घेतली तर ही काळी पडू शकतात. तर बघा अशा प्रकारे जेवढे लहान तुम्ही त्याला कापू शकता तेवढे लहान कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे बघा. तर केळं व्यवस्थित आता कट करून आपलं झालेलं आहे जवळजवळ. तर अशाच प्रकारे ना याच्या स्मॉल पीसेस कट करून घ्यायचे आहेत आणि मी ते एक केळाचा वापर केलेला आहे. आता त्यानंतर आपण इथे द्राक्ष घेऊया. तर द्राक्षसुद्धा बारीक कापून घ्यायचे आहेत आणि जे केळ मी कापून ठेवलं होतं त्याला मी बाजूला ठेवून देते आणि द्राक्ष स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी. तर इथे तुम्हाला जे पण फळं आता अवेलेबल भेटतील ते तुम्ही वापरू शकता. तर इथे सीझनलसुद्धा फळं तुम्ही वापरू शकता. द्राक्षसुद्धा थंड असतात. तर इथे मी द्राक्षांना व्यवस्थित कट करून घेते बघा अशा प्रकारे. जेणेकरून काय होईल की जेव्हा आपण यांना ड्रिंकमध्ये टाकू तर जेव्हा एक एक बाईट खाणार ना तर याची मस्त अशी चव येईल. त्यामुळे काय करायचं द्राक्षांना असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर इथे मी 1/2 किलो द्राक्षांचा वापर केलेला आहे. तुम्ही कमी जास्ती तुमच्या अकॉर्डिंग जसे तुम्हाला आवडतात तसे तुम्ही करू शकता. त्यानंतर आता द्राक्ष आपली कापून झाली की आपण यामध्ये दुसरं फळ घालणार आहोत. तर इथे मी आता सफरचंद घालणार आहे. तर द्राक्ष पहिला आपण काढून घेऊयात. तर बघा द्राक्ष बारीक अशी कापून झालेली आहेत. आता यांना मी बाजूला ठेवून देते. त्यानंतर इथे मी सफरचंद घेतलेला आहे. सफरचंदसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे. हे बघा आणि या जागेवरती ना तुम्ही जर का स्ट्रॉबेरी वगैरे घातलं तरीही चालेल. चिकू, स्ट्रॉबेरी ते पण मस्त यामध्ये लागतं. तर माझ्याकडे जी अवेलेबल होती फळं ती मी इथे आता वापरत आहे. तर हे बघा अशा प्रकारे मस्त असं यांना काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे आणि बारीक बारीक कट करायचं आहे. म्हणजे काय होतं की हे जेव्हा आपण खाणार ना त्याचे स्लाईस मस्त लागतात कारण यामध्ये मिक्स फळं आपण घालत आहोत. तर मिक्स फळांची चव एकदम मस्त येते. तर आणि बनवायला खूप सोपी आहे. कोणी सहज बनवू शकतं. यामध्ये अजिबात जास्त झंझट वगैरे काही नाही आहे. तर आता आपलं सफरचंदसुद्धा कापून झालेलं आहे आणि 5 ते 7 ताससुद्धा झालेले आहे. तर आपण बघूयात आपला डिंक कसा भिजलेला आहे. तर बघा डिंक असं मस्त भिजलेला आहे. एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे फुलून. तर आता याला आपण काय करूयात एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर मी इथे सगळं बाउलमध्ये काढून घेते आहे आणि त्यानंतर आता इथे आपण घालूयात सब्जाचे बी जे आपण पहिल्यांदा भिजवून ठेवले होते. तर बघा बी मस्त भिजून झालेले आहेत ते इथे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर जी आपण फळं इथे कापून ठेवली होती ती घालायची आहे. तर मी इथे केळं घातलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे द्राक्ष घालूयात आणि सफरचंदसुद्धा घालून घेऊयात. तर मी थोडे सफरचंद आहेत आणि द्राक्ष आहेत थोडेसे बाजूला ठेवून दिलेले आहेत. तर जेवढी तुम्हाला ड्रिंक बनवायची आहे तेवढेच घालून घ्यायचे आहेत. आता इथे मी रूह अफजा घातलेला आहे. तर 3 ते 4 चमचे मी रूह अफजा घातलेला आहे इथे आणि सगळ्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे गोडीसाठी ना इथे चाचणी वापरायची आहे. तर जेवढं तुम्हाला गोड हवं आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही चाचणी इथे वापरू शकता. पण जर तुम्ही साखर इथे वापरली तर काय होईल साखर विरघळेपर्यंत ना आपलं जे गोंदकतिराचं मिश्रण आहे ते सगळं एकदम स्पॉईल होऊन जाईल. म्हणून काय करायचं आपल्याला इथे साखरेचा पाकच वापरायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मी थंड पाण्यात बनवत आहे. आता आपली एकदम मस्त ड्रिंक तयार झालेली आहे. यामध्ये घालायचे बर्फाचे तुकडे आणि याला असंच थंड थंड सर्व करायचं आहे. तर याला मी आता ग्लासमध्ये काढून घेते बघा. ग्लासामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही ड्रिंक जेव्हा तुम्ही पियाल ना तर तुमच्या शरीरामध्ये आतून बाहेरून एकदम थंड असं वाटेल आणि एकदम पोटाला गारवा देणारी ही पदार्थ आहेत. तर नक्कीच तुम्ही एकदा ही ड्रिंक बनवून बघा. तुम्हाला काय लहान मोठे सगळ्यांनाच खूप आवडेल आणि या कडकडत्या गरमीमधून स्वतःचं गरमीपासून संरक्षण करा या अशी ड्रिंक वापरून. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी
आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय.